कैसे यूज करते हैं? मान लीजिए हमें ये कहा गया आपको 1 कप चाय और 5 कप चाय बनानी है, तो आप मुझे बताइए कौन से चाय जल्दी बन जाएगी, एक कप वाली या फिर 5 कप वाली। अब जरा इसे ऐसे सोचिए कि मान लीजिए कि जो 1 कप वाली चाय है उसमें इतना ही पानी भरा होगा और जो 5 कप वाली चाय है उसमें थोड़ा ज्यादा पानी भरा होगा। अब इसको ए नाम दे देते हैं और उसको बी नाम दे देते हैं। अब इसकी जो हीट है उसको Q1 बोल देते हैं और इसकी हीट को Q2 बोल देते हैं। अब दोनों में मान लीजिए हमें 1 डिग्री सेल्सियस का टेम्परेचर इंक्रीज करना है, तो कौन ज्यादा हीट अब्सॉर्ब कर पाएगा, 5 कप वाला या फिर 1 कप वाला? ओके, तो अब इसमें सोचिए कि कौन ज्यादा हीट अब्सॉर्ब कर पाएगा, 5 कप वाला या 1 कप वाला? तो 5 कप वाला ज्यादा हीट अब्सॉर्ब कर लेगा क्योंकि ये ज्यादा है। और हमारी चाय कौन सी जल्दी बन जाएगी, 1 कप वाली। ये तो बस कॉमन सेंस है। तो दूसरे सिनेरियो पर देखते हैं। मान लीजिए दोनों ही हमें 5 कप वाली चाय बनानी है। अब इसके अंदर अगर एक फर्स्ट में अगर 2 डिग्री सेल्सियस का टेम्परेचर इंक्रीज करना हो और सेकंड में 5 डिग्री सेल्सियस का टेम्परेचर इंक्रीज करना हो, तो किसको ज्यादा हीट हमें देनी पड़ेगी? तो फिक्स सी बात है, जिसमें सबसे ज्यादा टेम्परेचर इंक्रीज करना है उसे ही हमें सबसे ज्यादा हीट देनी पड़ेगी। तो Q2 इज ग्रेटर देन Q1। अब मान लीजिए कि अगर डिफरेंट डिफरेंट मटेरियल हो, जैसे कि मान लीजिए एक में पानी और दूसरे में अल्कोहल हो और दोनों में 1 1 डिग्री सेल्सियस हमें टेम्परेचर इंक्रीज करना है, तो ये भी फिक्स सी बात होगी कि दोनों में जो हीट होगी वो सेम नहीं होगी। Q1 एंड Q2 इज नॉट इक्वल। इन सारी चीजों से हम क्या बोल सकते हैं कि हीट कैपेसिटी होती क्या है? देखिए, the heat capacity of a body is defined as the amount of heat absorbed or rejected to the change the temperature by 1 unit। ठीक है, 1 यूनिट चेंज टेम्परेचर चेंज करने के लिए जितनी हीट उसे एब्सॉर्ब करनी पड़े, अवशोषित करनी पड़े या रिजेक्ट करनी पड़े, यानी कि निकालनी पड़े बाहर, वही उस बॉडी की क्या कहलाएगी, हीट कैपेसिटी कहलाएगी, ऊष्मा धारिता कहलाएगी। अब देखिए, रिजेक्टेड का तो समझ में आया, लेकिन अब्सॉर्ब एब्सॉर्ब का कहाँ समझ में आया? ये हमें बहुत कम देखने को मिलता है इसका एग्जाम्पल। अब जरा सोचिए कि मान लीजिए आपने एक कुल्हड़ में चाय पी और एक एक नॉर्मल जो चाय का गिलास होता है, कप होता है, उसमें आपने चाय पी। तो बताइए आपको चाय ज्यादा अच्छी किस में पीने में लगेगी? हो सकता है ये डिफरेंट डिफरेंट वेरी करते हो, लेकिन यहाँ पे बस मैं ये एग्जांपल लेना चाहता हूँ हीट कैपेसिटी को समझाने के लिए। इसलिए यहाँ पर हम इस एग्जांपल को उस नजर से देखने की कोशिश करेंगे। जो कुल्हड़ वाली चाय है वो थोड़ी अच्छी लगती है पीने में। क्यों? क्योंकि उसकी जो वो जो बना होता है वो मिट्टी का बना होता है और वो हीट को एब्जॉर्ब कर लेता है अंदर। उसकी जो हीट कैपेसिटी होती है वो ज्यादा होती है। इसलिए जब भी हम गर्म चाय पीते हैं तो हमारी हमारे जो होठ है वो जलते नहीं है और इजिली हम पी सकते हैं उसके अंदर, कुल्हड़ के अंदर चाय। और जो कि कप वगैरह है उनमें हमको थोड़ी देर चाय को ठंडे होने देना पड़ता है। उदाहरण दिलेलं आहे चहाचं. हा, तर आपण काय करायला लागलोय, आपण चहा प्यायला लागलोय कुठला, हेच आहे, टाइम जायला लागलाय, तुम्ही काय लक्ष देणार पोटे. ज्या वेळेस आपण स्टीलच्या कपामध्ये चहा पितोय आणि आपल्या चिनी मातीच्या भांड्यामध्ये चहा पितोय, त्यावेळेला काय होतंय, आपल्याला कोण्या कप मध्ये जास्त पोळणार आपल्या तोंडाला हा चहा आपल्या ओठांना, तर जे स्टीलचं आहे त्याच्यामध्ये, म्हणजे काय, हीट कॅपॅसिटी कुणाची जास्त आहे, मातीची. माती काय करेल, हीट अब्सॉर्ब करेल आणि हीट काय करेल, रिफ्रॅक्शन हीटचं जास्त होऊ देणार नाही, त्याच्यामध्ये साठवून ठेवल. आणि जो चहा आहे तो थोडासा आपला पोळणार नाही किंवा थंड लागेल चहा. पण व्हेन वी कंपेअर स्टील, अल्युमिनियम, मेटल जे असेल त्याच्यामध्ये काय, धातूच्या भांड्यामध्ये हीट कॅपॅसिटी त्यांच्यापेक्षा कमी आहे, डिफर फ्रॉम त्या मातीच्या क्लेम, चिनी माती वगैरे असेल त्याच्यापेक्षा कमी असल्यामुळं काय होणार, ते पोळणार नाही चिनी मातीचं. आलं का लक्षामध्ये? हे डिफरन्स होता हीट कॅपॅसिटी होती. चला, हीट कॅपॅसिटी झालेला, आता पुढे जाऊया आपण. हीट कॅपॅसिटी 2-3 वेळा सांगितलं बघा आपण. आता त्याचं युनिट सुद्धा झालेलं वाटतं. काही जे डिफरन्स सबस्टन्सेस आहेत त्यांची वेगवेगळी हीट कॅपॅसिटी आहे. फॉर एक्झाम्पल वॉटरची किती आहे, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी वॉटरची 1 आहे. पुढे काय दिलेलं आहे, पॅराफिन. पॅराफिन काय म्हणतात रे,
पॅराफिन पॅराफिन बरेच वेळा आलेला बघा आपल्याला. मग व्हॉट इज मीन बाय पॅराफिन, विच सबस्टन्सेस कॉल्ड ॲज पॅराफिन. पॅराफिन म्हणजे काय आहे तरी काही कन्सेप्ट पॅराफिन माहिती आहे का कोणाला? पॅराफिन जे वॅक्स असेल, मेणबत्ती असते बघा, हा ते बनवण्यासाठी एक मटेरियल यूज केलं जातं त्याच्यामध्ये, त्यालाच काय म्हणतो आपण पॅराफिन म्हणतो. पॅराफिन जर नसेल तर मेणबत्ती तयार होऊ शकत नाही. ते एक आपला अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचा पॅराफिन म्हणजे. त्याच्यापासून काय तयार केलं जातं, मेणबत्त्या, तुमच्या बर्थडेच्या लाईटसाठी जे असतात ते आपण मेणबत्त्या तयार करतो. कशापासून? पॅराफिन. त्याची हीट कॅपॅसिटी दिली आहे पॅराफिनची काय 0.54. परत केरोसिन रॉकेलची, आता रॉकेल तर दिसना झालेला आहे. कुठे गेलं की रॉकेल बघा, कुठं गायब झालं की रॉकेल? कुठं गेलं? गायब केलेत. परत का हे रॉकेल, पेट्रोल, डिझेल हे जे कसे आहेत, हे जे पारंपरिक ऊर्जा स्त्रोत होते ते काय होणार आहेत? लाईट कोण बंद, हे कोण बंद केले? मग मला गरमी कसं व्हायला लागली एवढी. मधला बी चालू करा. कोण आहे? करा तेवढं करा, काय होत नाही. थंडी वाजना, गरमी व्हायला लागले. तुम्ही जरा इकडे, नाही गरमी व्हायला लागले. हे गोंधळ कमी कर. हा लक्ष द्या रे. पुढे जे आहे अल्युमिनियम, त्याची वेगळीच कॅपॅसिटी आहे. आयर्नची, कॉपरची आणि सिल्वर, मर्क्युरी यांच्या वेगवेगळ्या कॅपॅसिटी. आयर्नची दिल्या बघा 0.110 आणि कॉपर त्याच्यापेक्षा सुद्धा कमी आहे 0.095. मग आपण पाहिलं होतं त्या एक्सपेरिमेंट मध्ये, तर काय आयर्न जो आहे सगळ्यात जास्त डीप जायला लागला होता त्या वॅक्सच्या लेअर मध्ये. इंटरमिडिएट राहत होतं कॉपर, आणि त्याच्यापेक्षा कमी सगळ्यात लीड होता आपला. लीड काय कमी सगळ्यात उग नॉर्मली मिनिमम कमीत कमी हीट ऑब्झर्व करणार होता, ती हीट कॅपॅसिटी. आलं का लक्षामध्ये? तर हे आपण प्रयोग लक्षात ठेवायचा आहे. आता पुढची जी कन्सेप्ट आहे आपली, हे फॉर्म्युला होता बघा. काय सांगतंय? सी म्हणजे काय? स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आहे. आपला ज्या वेळेस याचं हे काढायचं असेल की त्या दिलेल्या सबस्टन्सनं किती गेन केलंय किंवा किती लॉस्ट झाली आहे हीट, काय म्हणतो आपण उष्णता किती ऑब्झर्व केली आहे, उष्णता ग्रहण किती केली आहे, त्यावेळेला हा फॉर्म्युला. आणि उष्णता किती लूज केलेली आहे, लूज करणे म्हणजे काय सोडून दिलेली आहे, उष्मा रिलीज केलेली आहे उष्णता, त्यावेळेस सुद्धा हाच फॉर्म्युला आहे. फक्त डेल्टा टी चेंज करायचे. डेल्टा टी तिथं काय असेल, त्या पदार्थानं किती उष्णता ग्रहण केलेली आहे म्हणताना डेल्टाची इन्क्रीज असेल, टेम्परेचर इन्क्रीज किती झालेला आहे. आणि डेल्टा टी काही वेळेला काय असेल, ज्या वेळेला उष्णता किती रिलीज केली आहे, मुक्त झाली आहे उष्णता काढत असताना, आपण डेल्टा टी जो आहे डिक्रीज इन टेम्परेचर, चेंज इन टेम्परेचर, तो डिफरन्स घ्यायचे लक्षात. हा फॉर्म्युला हाच आहे, सेमच आहे. त्यावेळेस हा फॉर्म्युला आहे, ह्यावेळेस हाच फॉर्म्युला. एम म्हणजे काय? दिलेल्या सबस्टन्सचं मास आहे. सी म्हणजे काय? स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. आपण जो तक्ता दिला होता चार्ट त्याच्यामध्ये असणार आहे. परत डेल्टा टी म्हणजे किती टेम्परेचर कमी झालेला आहे, किंवा हाऊ मच क्वांटिटी टेम्परेचर इज रेज्ड किंवा इन्क्रीज झालेला आहे. त्यासाठी दोन्हीसाठी हेच फॉर्म्युला आहे, हे लक्षात ठेवायचं. डेल्टा टी म्हणजे चेंज इन टेम्परेचर आहे. हा फॉर्म्युला विचारला गेला बघा एका वेळेस परीक्षेत. आता क्वेश्चन आहेत काही, ते आपण नंतर घेऊया. ज्यावेळेस हीट एक्सचेंजचं प्रिन्सिपल घेतलं त्यावेळेला ते लक्षात येणार तुमच्या. आता एक प्रिन्सिपल आपल्याकडे, हीट एक्सचेंज. हीट कशी एक्सचेंज म्हणजे काय? स्थानांतरण, ऊर्जेचे किंवा उष्णतेचे स्थानांतरण कशा पद्धतीने होत आहे. टिल्ल्या लक्ष द्या रे पुढे. आता काय केलंय, टिल्ल्याला यायचं होतं इकडं, कुठं? क्लासला. गावाकडे गेलं होतं बँगलोरला. कोण्या गाव आहे तुझं? बँगलोर. बँगलोर वाया बँगलोर, कर्नाटक. कर्नाटकची कॅपिटल सिटी आहे. मग काय केलं त्यानं, यायच्या निलंगा. कोणाला? टिल्ल्याला. मग गडबडीमध्ये आईनं मस्त गुलाबजामुन काहीतरी गरम पदार्थ बनवून दिलाय. मग टिल्या म्हणायला लागला, आता मला काय लगेच निघायचा फोन आला मला कॉलेज शाळेमधून, जय भारत शाळेमधून काय फोन आला की टिल्ल्याशिवाय एक शाळाच भरणार नाही. आलं का लक्षामध्ये? म्हणजे काय, टिल्ल्याचं जाणं एवढं महत्वाचं आहे. परीक्षा किंवा टिल्ल्याची परीक्षा आहे, त्यावेळेला काय करल आई,
ते जे काही जो गरम पदार्थ बनवलेला तो काय करल, थंड पाण्यामध्ये ठेवल. मग त्यावेळेला आपण वेन ऑब्झर्व, तो जो आपण ज्यावेळेस निरीक्षण कराल त्यावेळेस असं आपल्या लक्षात येईल की जी हीट आहे काय झाली असेल, त्या गरम पदार्थामधून थंड पदार्थामध्ये गेले असेल. जे पाणी असेल खाल्लं ते काय होणार आहे, थंड. थंड असलेलं पाणी गरम होणार आहे. बरोबर आहे बघा टिल्ल्याचं, हुशार झालं टिल्ल्या. मग हेच प्रिन्सिपल आहे. व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज? ऊर्जा किंवा उष्णता विनिमयाचं तत्व किंवा उष्णता स्थानांतरणाचं तत्व आपण म्हणतो या दोन्हीला. हीट एक्सचेंजचं प्रिन्सिपल काय, हीट कशी चालली आहे, हीट कोल्ड बॉडी कडून हीट हॉट ऑब्जेक्ट कडून कोल्ड बॉडी कडे यायला लागलंय. ज्यावेळेस आपण असं पाहिलं की जे पाणी होतं डब्याच्या खालचं ते काय झालेलं आहे, थंड झालेलं आहे. थंड असलेलं पाणी गरम झालेलं आहे. येत्या का लक्षामध्ये, उलट व्हायला लागले माझं. थंड असलेलं पाणी गरम होणार आहे. पण ह्याच्यामध्ये जे आहे हॉट बॉडी जी आहे सुरुवातीची ती कुठपर्यंत थंड होणार आहे, जे टेम्परेचर जे आहे पाण्याचं आता ते पूर्ण थंड होत नाही दोन्ही डबे. आता ज्यावेळेस आपण घेऊया इथं काय केलंय, दोन भांडे घेतलेले आहेत. लक्ष द्या रे गाढवांनो, आलं का लक्षामध्ये? हे दोन भांडे आहेत. आता दोन्ही जर भांडे हीट कुठपर्यंत एक्सचेंज होईल या डब्यामध्ये. आता काय करायला लागलोय, हा आहे हॉट हॉट आणि हा आहे कोल्ड, थंड आणि गरम आहे. मग ह्या हॉट मधली हीट ज्यावेळेस आपण या कोल्ड मध्ये ठेवू, याच्यामध्ये ठेवले आपण, मग ही जी हीट आहे ह्याची कुठपर्यंत एक्सचेंज होईल, जोपर्यंत या हॉट बॉडी एवढं ह्याचं जर टेम्परेचर होत नाही तिथपर्यंतच होणार आहे. ज्यावेळेस ह्या पाणी ज्यावेळेस गरम झालं इकडलं, मग पुन्हा मात्र अजून थंड पाण्यामध्ये ठेवावं लागेल दुसऱ्या वेळेस, दुसऱ्या कंडिशन मध्ये. आपला अति घाई आहे तर काय हे पाणी चेंज करावं लागेल. परत हीट एक्सचेंज होत नाही का बर, दोन्ही इक्वल झालं. ज्या पद्धतीने पोटेन्शियल डिफरन्स असतं बघा इलेक्ट्रिक करंट मधलं, काय आपण जे नेहमी टाक्या ज्या आहेत उंचावर ठेवतो नेहून, ज्यावेळेला दोन ऑब्जेक्ट मधलं अंतर समान असेल, तो एक्सपेरिमेंट होता की आपला ह्या कंडिशनला असेल, वॉटरचा फ्लो इकडून इकडे होणार आहे का नाही, का बरं झालंय, देर इज नो डिफरन्स, त्याच्यामध्ये डिफरन्सच नाही, फरक नाही, विभवांतर नाही, पोटेन्शियल डिफरन्स नाही. त्या पद्धतीनं हिट मध्ये सुद्धा काय पाहिजे, हॉट कडून कोल्ड कडे येणार आहे. ज्यावेळेस हे पाणी ज्यावेळेला कोल्ड असलेलं पाणी हॉट झालं, त्याचं टेम्परेचर इन्क्रीज झालं, त्यावेळेला मात्र हिट कॉन्स्टंट राहील. इकडली हिट जी आहे इकडे ट्रान्सफर केली जाणार नाही. मग दोन्ही गरम राहतील. ते खाल्लं पाणी थंड असलेलं पाणी गरमच राहणार आहे आणि इकडलं जे काही शिल्लक राहिलेली हिट आहे, आता इथली हिट गेलेली आहे. मग हे काय झालं, थोडं थंड झालं, पण पूर्ण थंड झालेलं आहे का नाही. मग हे जर पाणी अतिशय थंड असेल 0 डिग्रीचं, मग सगळी हिट ट्रान्सफर होणार आहे. पण हिट ट्रान्सफरचं हे जे काय हॉट बॉडी मधून हिट जात असताना त्याचं कोल्ड बॉडी कडं इज इक्वल टू केव्हा होईल, जेवढं टेम्परेचर बरोबर झालं, इकडली ज्यावेळेस कोल्ड बॉडी हॉट झाली. आता सपोज हॉट बॉडीचं टेम्परेचर थंड होऊन कुठपर्यंत आलं, एक 25 डिग्री आलं, 25 डिग्री सेल्सिअस. आणि हे थंड असलेलं 0चं हे काय झालं, 25 डिग्री झालं. त्यावेळेला हिट इकडली इकडूनही जाणार नाही आणि इकडली इकडे येणार नाही. त्यावेळेला काय इज इक्वल टू झालं, त्याच्यामधला डिफरन्स निघून गेला, त्याच्यामधला फरक निघून गेला. त्यावेळेला दोन्ही बॉडी मधलं ट्रान्सफर जे होण्याचं होतं तत्व आपलं हेच सांगते हिट एक्सचेंजचं. त्यावेळेला काय, इकडली हिट इकडे ट्रान्सफर होणार नाही आणि इकडली हिट इकडे ट्रान्सफर नाही. का बर, त्याच्यामध्ये काही फरकच नाही, डिफरन्सच नाही. हेच आहे हिट एक्सचेंजचं तत्व, हिट एक्सचेंजचं प्रिन्सिपल. आलं का लक्षामध्ये? मग हा प्रयोग आहे तुमच्यामध्ये, ज्यावेळेला हिट एक्सचेंज होत असते, भांड घेतलेलं आहे, त्याला काय करायला लागलंय, बिटवीन अ हॉट अँड कोल्ड ऑब्जेक्ट द टेम्परेचर ऑफ द कोल्ड ऑब्जेक्ट गोज ऑन इन्क्रीजिंग. काय होईल, हे जे थंड पाण्यामधले आपण ठेवायला लागलोय त्याच्यामध्ये, हे जे काय इथं एक ऑब्जेक्ट घातलेला आहे मध्ये, त्यावेळेस काय होईल, तो तिथपर्यंतच हिट एक्सचेंज करू शकणार आहे की खाल्लं जर पाणी गरम झालं मग मात्र थंड ते होत नाही, नंतर मग पाणी चेंज करावं लागेल, अजून कोल्ड घ्यावं लागेल आपल्याला, कोल्ड ऑब्जेक्ट घ्यावं लागेल. मग अजून जी काही शिल्लक राहिलेली होती त्याच्यामध्ये उष्णता टेम्परेचर अजून परत अजून थंड व्हायला लागेल. येतं का लक्षामध्ये? अशा पद्धतीने हे हिट एक्सचेंजचं प्रिन्सिपल आहे. लक्षात ठेवायचं, यालाच काय म्हणतो आपण, प्रिन्सिपल ऑफ हिट एक्सचेंज.
उष्णता विनिमयाचं तत्व, विनियोगाचं तत्व, असं ते तत्व आहे. हा, हे बघा, प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज काय सांगतंय? हीट एनर्जी लॉस्ट बाय द हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू हीट एनर्जी गेन बाय द कोल्ड ऑब्जेक्ट. ज्या वेळेस, आता हे बॉक्स आहे, कसला आहे हा? एक बॉक्स आहे हीट रेजिस्टन्स मटेरियलचा. हीट रेजिस्टन्स म्हणजे काय? आतली उष्णता बाहेरही जाणार नाही, बाहेरली आतमध्ये येणार नाही. म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? उष्णता रेजिस्ट करणं म्हणजे काय? विरोध. त्याला बाहेरही जाणार नाही आणि आत येणार नाही, असं बंदिस्त आहे एक घेतलेला आहे. मग त्याच्यामध्ये दोन ऑब्जेक्ट आहेत, एक आहे हॉट ऑब्जेक्ट, दुसरा आहे कोल्ड ऑब्जेक्ट. ज्या वेळेस आपण काय केलोय, ते शेजारी शेजारी ठेवलोय, त्यावेळेला ह्याच्यामधली जी हीट आहे त्या कोल्ड बॉडी मध्ये जाणार आहे आणि परत कुठपर्यंत जाणार आहे? ज्यावेळेस दोघांचं समान होत नाही तिथपर्यंत जाणार आहे. ज्यावेळेस हॉट बॉडीचं ऑब्जेक्टचं टेम्परेचर तेवढंच झालं, एक्स बॉडी एवढं किंवा ह्या कोल्ड ऑब्जेक्ट एवढं, मग परत इथं ट्रान्सफर होत नाही. म्हणजे आपण ह्यालाच काय म्हणतो? हीट एक्सचेंजचं प्रिन्सिपल. हीट एनर्जी लॉस्ट बाय द हॉट ऑब्जेक्ट. हॉट ऑब्जेक्ट काय करायला लागले? लॉस्ट करायला लागले, पण कितकं? तेवढंच करायला लागलं, इज इक्वल टू हीट एनर्जी गेन बाय द कोल्ड ऑब्जेक्ट. लॉस्ट कोण करायला लागलंय? जे हॉट ऑब्जेक्ट आहे ते लॉस्ट करायला लागले. लॉस्ट म्हणजे काय? गमवायला लागलंय. आणि कमवाया कोण लागलेला आहे? घ्यायला कोण लागलेला आहे? जे कोल्ड बॉडी आहे ते काय? गेन करायला लागलेला आहे, पण कुठपर्यंत? दोन्हीचे समान होऊ पर्यंतच. आणि याच प्रिन्सिपलला, दिस प्रिन्सिपल इज नथिंग बट प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. हे लिहा, प्रिन्सिपल लिहा, महत्वाचा आहे बघा. हीट एक्सचेंज प्रिन्सिपल, हेडिंग टाका हीट एक्सचेंज. चला चालू करा. त्या लाईट मुळे लई गरमी होते रे, ते वरच्या दिसत नाही त्या पोरांना. हा चला लिहा, हीट एक्सचेंज टाका हेडिंग. आणि हीट एक्सचेंजचं प्रिन्सिपल, प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज, उष्णता विनिमयाचं तत्व. आधीच नाही काय लिहायचं, महत्वाचं घ्या. स्पेसिफिक हीटचं लिहिलं की त्या दिवशी डेफिनेशन, मग ते झाल्यावर हीट एक्सचेंज आहे. युनिट लिहिलं का शेवटी त्याची? स्पेसिफिक हीट, कॅलरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस, किलो कॅलरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस. ते झालं. आता त्याच्या खाली टाका हेडिंग हीट एक्सचेंज, उष्णता स्थानांतरण, आणि त्याच्यामध्ये हेच लिहा, हीट प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज असं हेडिंग टाकून हे स्टेटमेंट लिहायचे. हीट एनर्जी लॉस्ट बाय हॉट ऑब्जेक्ट आणि इज इक्वल टू हीट एनर्जी गेन बाय कोल्ड ऑब्जेक्ट. गरम असलेलं काय करायला लागलंय? द्यायला लागले दुसऱ्याला, आणि थंड असलेलं घ्यायला लागलेला. ह्याच देवाणघेवाणीला लेना देना, इस लेन देन को क्या बोलते? लेन देन, इसको बोलते हीट एक्सचेंज का प्रिंसिपल. आई बात समझ में? वरच नाही लिहायचं, हे येलो कलर मध्ये दिलोय बघा, तेच लिहायचं. एवढं पाठ करा बरं. प्रिन्सिपल आहे हीट एक्सचेंज प्रिन्सिपल, प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. तिथं कशाला टिक करून घ्यायला लागले? लिहायचं नाही का तुला? कुठलं सांगू? हीट एनर्जी, आणि ते डायग्राम काढा तेवढी, हॉट ऑब्जेक्ट कोल्ड ऑब्जेक्टची पलीकडली दोन गोल तेवढंच काढायचं. हे इकडली, हे बघा ऑनलाईनचे सुद्धा हे आहे बघा, हॉट ऑब्जेक्ट. हे हीट रेजिस्टंट मटेरियल पासून बनलेला एक बॉक्स घेतला आहे, त्याच्यामध्ये काय घेतलं आहे? हॉट ऑब्जेक्ट किंवा हॉट बॉडी असले एक घेतला आणि एक कोल्ड ऑब्जेक्ट घेतलेला. आणि हीट एक्सचेंज कशी होईल तिथपर्यंतच होणार, त्याच्या पुढे हीट होत नाही. एवढ्या लवकर हे डायग्राम काढ व्यवस्थित. आई हो काही म्हणजे
काही तर का उग हे इकडली, आणि हेच प्रिन्सिपल आहे. कुणाला आलं का रे लक्षामध्ये हीट एक्सचेंज? या वर्षी गोरी झाली, काय लावायला लागले, गोरी झाली. आहे का नाही, तुला फरक वाटायला, हुशार झाले का नाही यावर्षी? हा तूच. आहे दिसायचं कोण बोललं हुशार? होय, हा हुशार दिसेना झाली ती गेल्या वर्षी, उग हे दिसायला लागली होती. बघ, ते करण्यासाठी तू प्रयत्न केलीस का नाही काही? मग आता अभ्यास, अभ्यासासाठी सुद्धा कर. काढा पेन्सिल असेल, पेन्सिल न काढा. आलं का लक्षामध्ये? कंप्लीट. कंप्लीट म्हणायला लागली अनुष्का. अनुष्का लय हुशार आहे तिकडली. आता तुला बघूया किती मार्क पडतात यावेळेस. हा हा आता हिट वरच घेतो रे पेपर, मंगळवारी पेपर असेल हिट. हा असू द्या ना मग, मंगळवारी तुमचा कोणता पेपर? ए आपले 2 आठवडे झाले परीक्षा झाली नाही, यावेळेला घेतोच. मंगळवारी फिक्स म्हणजे फिक्स आहे. रिव्हिजनच्या टायमिंग मध्ये किंवा ह्या क्लासच्या टायमिंग मध्ये घेऊया आपण. चल काढली का? माने तर लय बुडवायला लागले क्लास. झालं का रे सगळ्यांचं? चला पुढे जाऊया. हीट एक्सचेंजचं प्रिन्सिपल लिहा, स्पष्ट करा, म्हणून येऊ शकते बघा. आता कॅलरीमीटर हा एक त्याच्यामधलाच भाग आहे. कॅलरीमीटरचा मेजरमेंट ऑफ लक्ष द्या. आता हे जे स्पेसिफिक हीट आहे, आपण कशा कॅलरी मध्ये मोजतो आपण त्याची. एवढं किलो कॅलरी आहे, एवढं कॅलरी आहे. कॅलरी आणि किलो कॅलरी मधला फरक आला का लक्षामध्ये? दोन्हीचं टेम्परेचर कितीने वाढवायला लागलो आपण? 1 डिग्री सेल्सिअसनं. कोणत्या टेम्परेचर इंटरवल होता बा टेम्परेचरचा? आपण कोणता कालखंड घेतला होता तापमानाचा? सांगा बरं, कोण सांगते, कोणाला लक्षात आहे? विच टेम्परेचर इंटरवल विल बी गिवन? 15.5. हा वा वा, साक्षी, साक्षी, गुड गुड. 15.5 ते 16.5 बरोबर आहे का? हो म्हण. किती आहे मग? 15. मग हाच का बरं घातला? वाय का बर? शास्त्रीय घेऊ, सायंटिफिक रिझन. हाच का बर चूजन केला जातो, सिलेक्ट केला जातो? काल लिहिलं होतं की आपण उत्तर. सांग बर पाटील, होताच की काल आपण तापमान कालखंड निवडताना. when we decided heat capacity we give 14.5 to 15.5 टेम्परेचर इंटरवल. का बर हाच घेतो? का बर हाच निवडला जातो? बाकीच्या मध्ये 1 डिग्री सेल्सिअस येत नाही का? 9 ते 10 घ्यावा, 11 ते 12 घ्यावा.
बिकॉज द टेम्परेचर इंटरवल इज कॉन्स्टंट. बर, गुड गुड, चांगला प्रयत्न आहे. अजून आणखीन प्रयत्न करावं. आपण सांगितलं होतं व्हेन वी डिसाइड अनदर टाइम इंटरवल, तर ते काय होणार, व्हेरिएबल चेंजेस येणार आहे त्याच्यामध्ये आणि मेजरमेंट मध्ये अॅक्युरसी येणार नाही. हा, येतं का लक्षामध्ये? अॅक्युरसी यावी, त्याच्यामध्ये तंतोतंता यावी. आणि हा जो टेम्परेचर आहे हा कसा आहे, न बदलणारा आहे, कॉन्स्टंट आहे. बाकीचा जर घेतला तर तो काय, ऍटमॉस्फिअरचा त्याच्यावरती इम्पॅक्ट होणार आहे. आणि जो आपला मेजरमेंट येणार आहे हीट कॅपॅसिटीचं, ते थोडस वेगळं आहे. लक्षदार आहे, बोलाय का लागला, ते वेगळं येणार आहे. कोण करायला लागले गुलू गुलू? त्यानं करणार, तुम्ही दोघच करायला लागला. शांत बसा, अभ्यास करा. आता मार द्यायला चालू केलं का मग पूर्वही कळायचं नाही आणि पश्चिमही कळायचं नाही, माहितीये? हा, तुला माहित नाही पण याला तुला माहिती करू का? का बरं बोलायला लागला रे तुम्ही दोघं तिघ? हा बरं, आता बरं जाऊ दे, आता इमानदारीच्यानं खायला लागलंय म्हणून सुट्टी तुम्हाला. हा, लक्ष द्या रे. हाच तापमान कालखंड का बरं निवडायचा प्रश्न येतो बरं का. वाय वी हॅव सिलेक्टेड 14.5 to 15.5 टेम्परेचर इंटरवल. का बरं निवडतात, तर त्याची कारण सांगायची. तो कॉन्स्टंट आहे, त्याच्यामध्ये अॅक्युरसी येते, तो बदलत नाही, म्हणून आपला तोच टाइम इंटरवल घ्यायचा. दुसरा जर घेतला, व्हेरिएबल चेंजेस येतील, त्याच्यामध्ये थोडस डिफरन्स येणार आहे, जे गणित आहे आपलं ते चुकणार आहे. म्हणून अॅक्युरसीसाठी अॅक्युरेट मेजरमेंट यावं, त्याचं मोजमाप करता यावं कॅलरीचं, म्हणून आपला तोच टाइम इंटरवल निवडायचे, ते आपण सांगू शकतो. आता पुढे जे आहे, मेजरमेंट ऑफ स्पेसिफिक हीट मिक्सिंग मेथड अँड कॅलरी मेथड. ही जी मेजरमेंटची मेथड आहे, कसली मेथड आहे, मिक्सिंग मेथड आहे. ह्याच्यामध्ये कॅलरी मीटरवर डायग्राम काढा म्हणून प्रश्न आलेला आहे एक वेळा. हा, काय केलाय, डायग्राम काढा कॅलरी मीटरचा. मग ह्याच्यामध्ये जे आहे, आता कॅलरी मीटरची ही डायग्राम आहे. आतमध्ये काय, कॅलरी मीटर म्हणजे काय आपण म्हणतो, कॅलरी हीट मोजायचे, ह्याच्यामध्ये आपण हीट मेजर करतो. ह्याच्यामधलं जे स्ट्रक्चर आहे अशा पद्धतीचं असते. ह्याच्यामध्ये जे हे मेजरमेंट साठी ठेवलेलं आहे. मग किती टेम्परेचर दिलेलं आहे, आपण थर्मामीटर मध्ये मोजतो. काय मोजतो, टेम्परेचर मोजतो, तापमान मोजतो, थर्मामीटर तापमापी मध्ये. आणि कॅलरी मीटर मध्ये काय मोजायचे, आपला हीट कॅपॅसिटी किती आहे त्याची, त्या पदार्थाची किती ऍब्झॉर्ब करू शकतो हीट त्यानं. त्यासाठी आपला हे थर्मामीटर. द कॅपॅसिटी हीट ऑफ एन ऑब्जेक्ट कॅन बी मेजर्ड युझिंग मिक्सिंग मेथड. ही मिक्सिंग मेथड आहे, एक मिश्र पद्धत आहे. त्याला फॉर दिस कॅलरीमीटर इज युज्ड, त्याच्यासाठी काय करतो आपण, कॅलरीमीटर यूज करत असतो. त्याचं जे स्ट्रक्चर आहे कॅलरीमीटरचं. 8वीला झाले वाटतं कॅलरीमीटरचं, बघा डिटेल मध्ये. ह्याच्यामध्ये काय केलं आहे, कॅलरीमीटर मध्ये एक वेसल घेतला. वेसल म्हणजे भांड, दोन भांडे आहेत. आतमध्ये एक भांड आहे, बाहेर एक भांड आहे. इफ अ हॉट सॉलिड ऑब्जेक्ट इज पुट इन द वॉटर, पाण्यामध्ये काय केलाय, हॉट सॉलिड ऑब्जेक्ट. सॉलिड म्हणजे काय, एखादी मेटल घेतला असेल, आतमध्ये मेटल ठेवलेला आहे. वॉटर हीट एक्सचेंज बिटवीन द हॉट ऑब्जेक्ट अँड द वॉटर. आतमध्ये पाणी आहे. आपला कॅलरीमीटर मध्ये मोजायचे किती आहे त्याची हीट कॅपॅसिटी, हीट किती ऑब्झर्व करणार आहे. आपला हा स्ट्रक्चर आहे. वॉटर काय होईल त्यावेळेला, वॉटर गरम होणार आहे. आणि वॉटर गरम झाला, वॉटर अँड कॅलरीमीटर स्टार्ट दिस कंटिन्यू टिल द टेम्परेचर ऑफ द सॉलिड ऑब्जेक्ट वॉटर अँड द कॅलरीमीटर बिकम इक्वल. ही कुठपर्यंत हीट एक्सचेंज होईल, ज्या वेळेस या वॉटरचं टेम्परेचर, त्या सॉलिड सबस्टन्सचं टेम्परेचर आणि कॅलरीमीटरचं टेम्परेचर जोपर्यंत इज इक्वल टू सगळं बरोबर होत नाही तोपर्यंत हीट एक्सचेंज चालूच राहील. का बर, प्रिन्सिपलच आहे ते. हॉट ऑब्जेक्ट कडून कोल्ड ऑब्जेक्ट जी बॉडी आहे ती हीट एक्सचेंज करेल कुठपर्यंत, इज इक्वल टू होताना, ऍज सेम ऍज कोल्ड बॉडी. जेवढं हॉट बॉडीचं ऑब्जेक्टचं टेम्परेचर आहे तेवढं जर कोल्ड बॉडीने घेतलं, ते गेन केलं, तर तिथे ते हीट एक्सचेंज करणं थांबणार आहे. मग आपण त्याच्यामध्ये हे मोजू शकतोय. हीट लॉस्ट बाय सॉलिड ऑब्जेक्ट, त्या
आता ह्याच्यामध्ये मोजतोय आपण कशा पद्धतीने, हे फॉर्म्युला आहे. हीट लॉस्ट म्हणजे काय, गमावली किंवा लॉस झाला त्याच्यामध्ये. कुठपर्यंत, सॉलिड ऑब्जेक्टचा इज इक्वल टू हीट गेनड बाय द वॉटर, हा फॉर्म्युलाच आहे त्याच्यामध्ये हीट एक्सचेंजचा, इन कॅलरीमीटर प्लस हीट गेनड बाय द कॅलरीमीटर. हिअर हीट लॉस्ट बाय द सॉलिड ऑब्जेक्ट, त्याला क्यू म्हणलेला आहे. जी सॉलिडनं हीट लॉस्ट केलेला आहे क्यू इज इक्वल टू मास ऑफ द सॉलिड ऑब्जेक्ट इट्स स्पेसिफिक हीट. हे मास काय करतो आपण, एम मोजतो. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी सी न मोजतो. हा फॉर्म्युला आहे कॅलरीमीटरनं आपण हीट मोजण्याचा. हीट मग दोन्हीसाठी फॉर्म्युला सेमच आहे, फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. हीट लॉस्ट बाय सॉलिड ऑब्जेक्ट म्हणजेच काय, सॉलिड ऑब्जेक्ट काय होता, हॉट होता, इज इक्वल टू हीट गेनड बाय वॉटर. वॉटर कसलं होतं, कोल्ड होतं. म्हणजेच काय, हॉट ऑब्जेक्टनं जेवढं वॉटर काय, जेवढं हीट गमावलेली आहे तेवढीच कोण कमावणार आहे, कोल्ड ऑब्जेक्ट कमावणार आहे. दिस इज नथिंग बट हीट एक्सचेंजचं प्रिन्सिपल. हा फॉर्म्युला लिहा एवढाच. आता काय एक्सपेरिमेंट लिहायची गरज नाही, हा फॉर्म्युला एवढा लिहा आणि इथं थांबूया आपण. झालाय की मग अजून 10 मिनिटात गाढवा. हेडिंग टाका की मेजरमेंट ऑफ हीट, मेजरमेंट ऑफ स्पेसिफिक हीट.